न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील एका तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणी मागणे, विनयभंग करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर गुन्हे केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी फिर्यादीकडे 5,000 रुपये खंडणीची मागणी करून तिला अत्याचार करत त्रास दिला असे फिर्यादीने म्हटलंय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी भोगाव देवी संस्थान इटोली झडाखाली येथे ही घटना घडली। या प्रकरणी भोगाव येथील रहिवासी असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अर्जुन दत्तादाव बटकुळे, साबेर शेख सत्तार यांनी एकत्र येऊन फिर्यादीचा विनयभंग केला। तसेच आरोपी करण आणि मुन्या यांनी फिर्यादी सोबत अश्लील संभाषण केले आणि आरोपी क्रमांक 3 शेख साबेर शेख सत्तार व अन्य आरोपींनी फिर्यादीचे अश्लील व्हिडिओ काढले। या व्हिडिओच्या आधारे आरोपी अर्जुन आणि अज्ञात आरोपींनी फिर्यादीकडे ब्लॅकमेल करून 5,000 रुपये खंडणीची मागणी केली। या प्रकारामुळे फिर्यादीस मानसिक त्रास झाला। या प्रकरणी भोगाव येथील पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 70(1) विनयभंग, अश्लील संभाषण आणि इतर संबंधित गुन्हे 126(1), 310 खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(e) खाजगीपणा भंग करणे अंतर्गत गुन्हा दाखल केलाय।